मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पहिला दिवस गाजला। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंडेंविरोधात विरोधक आक्रमक। कामकाज संपल्यानंतर मुंडेंकडून फडणवीस बावनकुळेंची भेट। विधान भवन परिसरात सरकार विरोधात विरोधकांचं आंदोलन। महाराष्ट्रात 2 गुंडे, कोकाटे आणि मुंडे विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। अधिवेशनात 6486 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। ग्रामीण भागात घरं, कृषीपंप, वीज दर सवलतीला प्राधान्य। पथदिव्यांच्या थकबाकीचाही विषय मिटणार। औरंगजेबच्या काळात चांगलं शासन, भारत सोन्याची चिमणी होता। अबू आझमींच्या वक्तव्यामुळे वाद। आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिंदेंची मागणी। अबू आझमींच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यात शिवसेना आक्रमक। नरेश म्हस्केंच्या तक्रारीवरून बागळे एस्टेट पोलीस ठाण्यात अबू आझमींविरोधात गुन्हा। अर्थसंकल्पीय अधिवेशनात 100% उपस्थित रहा। अधिवेशनात योग्य उत्तरं द्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपच्या मंत्र्यांना आदेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज। 7 वर्ष पक्षात मी कुठेतरी कमी पडतोय असं काहींना वाटतंय। नाराजीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ज्ञानेश्वरी मुंडेंचं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित। पुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्यासाठी तत्परता दाखवणार, पोलिसांचं आश्वासन। लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी महिला दिनाचा मुहूर्त 8 मार्चला। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लढत। विश्वचषक 2023चा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज।